मंडळी, तुमच्या देखील झाडांना फुलं कमी येत आहेत का? पानं झाडाची पिवळी पडत आहेत का? आणि झाडाची ग्रोथ देखील थांबली का? तर मग आजचा हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असं ऑर्गॅनिक फर्टिलायझर जे नर्सरीवाले सगळ्यांना सांगत नाही. फक्त हे फर्टिलायझर 2 चमचे दिल्यावर झाडं मात्र हिरवीगार होत असतात, झाडांमधली फुलं देखील वाढत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वीक प्लांट देखील रिकवर होत असतं. पण थांबा, या खताचा जर तुम्ही चुकीचा वापर केला तर मात्र झाडाची मुळं देखील जळू शकतात, फंगस देखील येऊ शकतो आणि झाड देखील खराब होऊ शकतं. म्हणून या खताचा योग्य वापर, खत देण्याची योग्य पद्धत, त्याचे फायदे सोबत नुकसान आणि त्याचा बेस्ट यूज कसा करावा हे सगळं आज आपण इन डिटेल पाहणार आहोत. सो हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. सो मंडळी, आज माझ्या जास्वंदीला तुम्ही पाहू शकता की ती लाल मुंद अशी सुंदर 4 ते 5 फुलं एकाच वेळेस आलेली होती. तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत एक अशा खताविषयी. बऱ्याच वेळेस मी तुमच्याशी ऑर्गॅनिक फर्टिलायझर शेअर करत असते आणि ते देखील वेगवेगळ्या प्रकारचे. पण आज मात्र सर्वात प्रथम आणि नवीन असा खत तुमच्याशी शेअर करत आहे, जे आहे ग्राउंडनट केक म्हणजेच शेंगदाणा पेंड. झाडासाठी या पेंडचा कसा वापर करावा किंवा ही पेंड कशी वापरायची, ग्राउंडनट केकचे फायदे काय, शिवाय ही ग्राउंडनट केक कोणत्या झाडांना द्यायचं, यापासून लिक्विड फर्टिलायझर कसं बनवायचं आणि डायल्यूट हे किती प्रमाणात करायचं आणि हे फर्टिलायझर देताना मात्र कोणत्या चुका टाळायच्या, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. तर मंडळी, बऱ्याच वेळेस आपण मोहरी पेंड विषयी माहिती बघितलेली आहे किंवा मोहरी पेंडचा बऱ्याच वेळेस आपण वापर देखील केलेला आहे. पण आज मात्र सर्वात प्रथम ग्राउंडनट केकचा वापर देखील करून घेणार आहोत. सो ग्राउंडनट केक म्हणजेच काय, तर ग्राउंडनट केक म्हणजे शेंगदाण्यातून तेल काढल्यानंतर जी काही उरलेली पेंड असते ती म्हणजेच हे होय. आणि ही पूर्णपणे ऑर्गॅनिक असते आणि यात झाडांसाठी मात्र खूप असे इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट असतात. सो आता तुम्ही म्हणणार की हा ग्राउंडनट केक आम्हाला कुठे मिळेल, तर ऑनलाईन वगैरे देखील अवेलेबल आहे. शिवाय मी व्हिडिओ खाली ही सगळे प्रोडक्ट देखील टॅग केलेले आहे किंवा ज्या ठिकाणी लाकडी घाण्याचं तेल मिळतं त्या ठिकाणी देखील तुम्हाला ही ग्राउंडनट केक मिळून जाईल. किंवा तुम्ही त्यांना शेंगदाण्याची पेंड म्हणा किंवा शेंगदाण्याची ढेप जरी म्हटले ना तरी देखील मिळून जाते आणि अगदी अतिशय स्वस्त असते, खूप काही कॉस्टली देखील ती मिळत नसते. सो मी देखील तेल घाणीतूनच ही आणलेली आहे आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे तर हे रॉ असल्यामुळे अशा प्रकारचंच आहे. सो मंडळी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये भरपूर असे इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट असतात, जसं की यामध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे आणि प्रोटीन कंपाऊंड्स देखील आहे. यामुळे झाडाची पानं ही किंवा झाडाची पानांची जी काही ग्रोथ आहे ती इम्प्रूव्ह होण्यास मदत होत असते. शिवाय झाडावरची फ्लावरिंग वाढायला देखील मदत होत असते आणि झाडाचे काही रूट्स आहेत त्यांना देखील स्ट्रॉंग होण्यास ही मदत करत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ग्राउंडनट केकचा वापर जर तुम्ही कुंडीतील मातीत केला तर मात्र माती देखील हेल्दी राहत असते. सो ग्राउंडनट केक झाडांसाठी फायदेशीर का, तर मंडळी, ग्राउंडनट केकमध्ये नायट्रोजन भरपूर प्रमाणात असतं म्हणून झाडांची नवीन पानं ही फास्ट येत असतात आणि पानांचा हिरवा कलर देखील इम्प्रूव्ह होण्यास मदत होत असते. यात असलेले फॉस्फरस जे की फ्लावरिंग वाढवायला मदत करत असतं, रूट स्ट्रॉंग करत असतं, पोटॅशियममुळे देखील प्लॅन्ट स्ट्रॉंग राहत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या उन्हाळा चाललेला आहे. सो जो काही हीट स्ट्रेस झाडांना येत असतो तो देखील मात्र या ग्राउंडनट केकने कमी होत असतो. शिवाय डिसीज रेजिस्टन्स देखील इम्प्रूव्ह होत असतो. म्हणून गुलाब असो, मोगरा असो, जास्वंद असो, निशिगंधा असो यांसारख्या सर्व फ्लावरिंग प्लांटसाठी किंवा अगदी नागवेलपासून तर मनी प्लांट सारख्या सर्व झाडांवर अतिशय फायदेशीर अशी ही ग्राउंडनट केक आहे. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, तर या ग्राउंडनट केकचा वापर कसा करावा. बऱ्याच वेळेस ग्राउंडनट केक
कडक ढेपमध्ये मिळत असतो. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं, तर याचं तुम्ही मिक्सीमध्ये जाडसर पावडर करू शकता. सो मी देखील मिक्सीमध्येच याचं पावडर करून घेतलेलं होतं. यामुळे न्यूट्रिएंट मातीमध्ये पटकन रिलीज होत असतात. 8 ते 10 इंचच्या कुंडी जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 1 ते 1.5 चमचा याचा वापर करू शकता आणि एवढा वापर मात्र पुरेसा आहे. आणि जर मोठी कुंडी असेल तर मात्र त्या ठिकाणी तुम्ही 2 ते 3 चमचे हे पावडर यूज करू शकता. सो कसं द्यायचं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टेम पासून थोडं लांब माती ही खुरपून घ्यायची आहे कुंडीतील आणि त्यामध्ये पावडर टाकायचं आणि पुन्हा वरून ते मातीने कव्हर करून घ्यायचं आहे आणि पाणी देखील भरपूर असं देऊन घ्यायचं आहे. सो हे दिल्यानंतर मात्र कुंडीतील पानं हे डार्क ग्रीन होत असतात. फ्लावरिंग इम्प्रूव्ह व्हायला मदत होत असते. आता मंडळी, ही तर झाली पहिली मेथड. आता आपण याला सेकंड मेथडने देखील वापरू शकतो, जी आहे लिक्विड फर्टिलायझर मेथड आणि सर्वात माझी फेवरेट अशी मेथड. सो या ठिकाणी 4 ते 5 चमचे पावडर तुम्हाला 2 लिटर पाण्यामध्ये 24 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. सो मी 1 दिवस आधी एवढ्या पाण्यामध्ये जवळपास 2 ते 3 चमचे एवढी ही जी पावडर होती, किंवा तुम्ही लिक्विड फर्टिलायझर देणार असाल तर तुम्ही डायरेक्ट त्याचा तुकडाही टाकला ना पाण्यात तरी तो देखील अगदी इझिली व्यवस्थित असा मेल्ट होऊन जात असतो. सो अशा प्रकारे आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मात्र याला गाळून घ्यायचं आहे, कारण की यामध्ये भरपूर असे ग्रॅन्युअल्स असतात आणि हेच ग्रॅन्युअल जर तुम्ही डायरेक्ट वापर म्हणजे या पाण्याचा वापर डायरेक्ट कुंडीतील मातीत केला तर मात्र त्या ठिकाणी फंगस येण्याचे चान्सेस हे 100% असतात. सो मी कुठल्याही प्रकारचं म्हणजे मोहरी पेंड असो किंवा कुठलंही लिक्विड फर्टिलायझर देत असताना झाडाला मात्र ते एकदा नाही तर 3 वेळेस गाळून देत असते. एकही ग्रॅन्युअल किंवा एकही पार्टिकल मात्र मातीमध्ये जाता कामा नये, जेणेकरून त्या ठिकाणी फंगस होणार नाही. बरीच लोक न गाळता किंवा व्यवस्थित केअर न करता गोष्टींचा वापर करतात, त्यामुळे त्यांच्या मातीमध्ये फंगस निर्माण होत असतो आणि पाहिजे तसा जो काही रिझल्ट आहे तो मात्र झाडांवर येत नसतो. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जेव्हाही पाहणार त्यावेळेस मात्र ज्याही मी टिप्स सांगत आहे, ज्याही केअर सांगत आहे त्या मात्र व्यवस्थित फॉलो करा, जेणेकरून येणारा जो रिझल्ट आहे जो मलाही येत असतो त्याच प्रकारे तुम्हाला देखील 100% येईल. सो अशा प्रकारे आपल्याला हे जे काही लिक्विड फर्टिलायझर आहे 24 तासानंतर गाळून घ्यायचं आहे. सो तुम्ही याचा कलरही पाहू शकता, अगदी पांढऱ्या दुधासारखा असा कलर येत असतो आणि 24 तासापेक्षा जास्त देखील याला ठेवू नका. उन्हाळा आहे त्यामुळे याचा वास येण्याचा देखील तेवढेच जास्त चान्सेस असतात. सो अशा प्रकारे 24 तासामध्ये ते व्यवस्थित फर्मेंट देखील होत असतं आणि व्यवस्थित असे जे काही ग्राउंडनट केकमधील न्यूट्रिएंट आहेत ते सगळे पाण्यामध्ये रिलीज देखील होऊन जात असतात. सो अशा प्रकारे हे एक वेळेस नाही तर तुम्ही देखील 2 ते 3 वेळेस व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, हे आपल्याला डायरेक्ट झाडाला वापरायचं नाही. सो याला डायल्यूट करायचं आहे. जर 1 ग्लास हे लिक्विड फर्टिलायझर तुम्ही घेतलं तर त्यामध्ये 1 भाग साधं पाणी ॲड करा आणि मग नंतर झाडांना द्या. जर तुमचं झाड लहान असेल तर 1 भाग लिक्विड घ्या आणि त्यामध्ये 2 भाग पाणी ॲड करा. सो अशा प्रकारे डायल्यूट करूनच याचा वापर तुम्हाला झाडांवर करून घ्यायचा आहे. हे लिक्विड फर्टिलायझर डायल्यूट करून वापरल्यामुळे रूट्सला स्ट्रेस येत नाही किंवा झाडाची मुळं देखील जळत नाही. झाडाला न्यूट्रिएंट देखील अतिशय सेफली मिळत असतं. सो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात की गाळताना बरेच असे बारीक असे पार्टिकल जे आहे ते आपले निघत असतात. म्हणून कुठलंही लिक्विड फर्टिलायझर देताना मात्र गाळूनच त्याचा वापर करायचा असतो. सो अशा प्रकारचा जो काही चोथा आहे तो तुम्हाला टाकून द्यायचा आहे आणि या ठिकाणी मी डायल्यूट करून घेत आहे. जर मी हे लिक्विड फर्टिलायझर 4 ग्लास घेतलेला आहे किंवा 4 बॉटल घेतलेलं असेल तर त्यामध्ये मी 4 बॉटल प्लेन वॉटर देखील मिक्स केलेलं आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील तुम्ही मिक्स करू शकता. सो अशा प्रकारे हे जे ग्राउंडनट केक फर्टिलायझर आहे अगदी स्वस्त आहे, पण मात्र याचा जो रिझल्ट आहे तो देखील अतिशय बेस्ट असा झाडांवर येणार आहे. शिवाय ऑर्गॅनिक आहे, कुठल्याही प्रकारचं केमिकल नसल्यामुळे झाडांना देखील सेफ आहे आणि आपल्याला देखील सेफ आहे. तर मग मंडळी, झाडाला याने न्यूट्रिएंट तर मिळत असतात, शिवाय याने प्लांट्स देखील हेल्दी राहत असतात. यासोबतच तुम्हाला एक बेस्ट असा कॉम्बो देखील करू शकतात.
ग्राउंडनट केक प्लस वर्मी कंपोस्ट प्लस त्यामध्ये चहा पावडर, हा कॉम्बो तुम्हाला जर पावडर फॉर्ममध्ये द्यायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट मातीत पावडर न ॲड करता त्यामध्ये वर्मी कंपोस्ट किंवा कुठलंही किचन वेस्ट कंपोस्ट असो किंवा फुलांपासून तयार केलेलं कंपोस्ट असो त्यामध्ये मिक्स करून दिलं आणि त्यामध्ये थोडी चहापत्ती जर वापरली तर मात्र तो देखील बेस्ट असा कॉम्बो ठरणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे हा कॉम्बो फ्लावरिंग प्लांटसाठी देखील अतिशय भारी असा काम करत असतो. कारण ग्राउंडनट केक हा नायट्रोजन देत असतो, वर्मी कंपोस्ट ही जी काही सॉईल आहे किंवा माती आहे तिला इम्प्रूव्ह करायचं काम करत असतो आणि चहा पत्तीमध्ये तर मात्र भरपूर असे मायक्रोन्यूट्रिएंट असतात जे की झाडाला फायदेशीर असतात. यामुळे फुलांची संख्या देखील वाढत असते, शिवाय झाडाची ग्रोथ देखील फास्ट होत असते आणि कुंडीतील माती देखील मात्र हेल्दी राहत असते. जर तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये त्याला वापरायचं नसेल तर अशा प्रकारे पावडर फॉर्ममध्ये कॉम्बो तयार करून मात्र झाडाला नक्की देऊ शकता. यासोबत मात्र काही इम्पॉर्टंट टिप्स देखील जाणून घेऊया. तर मंडळी, या खताचा जास्त प्रमाणात वापर करू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या खताला ज्यावेळेस तुम्ही पावडर फॉर्ममध्ये वापरत असता त्यावेळेस मात्र स्टेम जवळ अजिबात टाकू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुपारच्या उन्हात याचा वापर करू नका किंवा दुपारच्या उन्हात देखील मात्र झाडांना देऊ नका. या उलट 15 दिवसातून एक वेळा याचा वापर पुरेसा आहे. सकाळी किंवा सायंकाळी हे तुम्ही कुंडीतील झाडांना देऊ शकतात. नेहमी मात्र हे खत दिल्यानंतर पावडर फॉर्ममध्ये जर दिलं असेल तर मात्र पाणी द्यायला विसरू नका. सो मंडळी, विशेषतः पावसाळ्यामध्ये या खताचा वापर देखील करू नका. आणि हो मंडळी, विशेषतः पावसाळ्यामध्ये या खताचा वापर करू नका किंवा जरी करत असाल तर मात्र जास्त प्रमाणात वापर केल्यामध्ये कुंडीतील माती जी काही आहे ती स्टिकी किंवा चिकट होऊ शकते. म्हणून योग्य प्रमाणात वापर हे खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी, ग्राउंडनट केक योग्य पद्धतीने वापरलं तर झाडांसाठी मात्र खूप फायदेशीर आहे, पण योग्य प्रमाण आणि व्यवस्थित त्याचं जे काही डायल्युशन आहे ते देखील मात्र तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि तुम्हाला देखील ग्राउंडनट केक विषयी अजून काही माहिती असेल तर मला मात्र नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून माझ्यासोबत आपल्या इतर गार्डन प्रेमींना देखील मात्र ती माहिती नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. तर मंडळी, अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये देखील सांगा की तुम्ही हे ग्राउंडनट केक कोणत्या झाडांना वापरणार आहेत. तर चला तर मग मंडळी, आजचा हा व्हिडिओ नक्कीच गार्डन प्रेमी मित्रांपर्यंत किंवा इतर तुमच्या नातेवाईकांपर्यंत मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल की ग्राउंडनट केक हा फक्त इतर कामांसाठी नाही तर आपल्या झाडांसाठी देखील नक्कीच फायदेशीर आहे. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ. तोपर्यंत मात्र तुमच्या आणि झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.